तुम्हाला मेंढीपालन करायचं आहे ना, तर एक संकल्पना डोक्यात ठेवायची. काहीच तुमच्या शेतात काय मगजमारी करत बसायचं नाही, म्हणजे वेगळं काही करत बसायचं नाही. तुम्ही जी शेती करताय ना तीच शेती करायची. फक्त एक लक्षात ठेवायचं, तुमच्या शेतामधून जो काही कचरा वेस्ट निघतो, जो काही तुमच्या म्हणजे तुम्ही जे काय करता XYZ कुठलीही शेती करा आणि त्याच्यामधनं जो काही कचरा निघेल, जो काही तुम्ही पेटवून देता किंवा फुकट कोणाला देता, ते फक्त स्टोअर करायचं. बाकी काहीच करत बसू नका. आता खूप सारी लोकं म्हणजे आम्ही जो प्रयोग करतो त्या प्रयोग करून पाहत आहेत. तर कसं आहे की तुम्ही आज केला की लगेच उद्या रिझल्ट येईल असं तर होणार नाही. आता आम्ही जे काय मेंढ्यांना ज्वारीचा कडबा आणि मुरघास घातला होता, कमीत कमी कंटिन्यू 1 वर्षाच्यापेक्षा जास्त त्याला तेच खुराक आहे. त्याला दुसरा खुराक किंवा त्याच्यामध्ये दुसरा बदल करणे किंवा तसलं काय विषयच ठेवला नाही. आणि नंतर मला हळूहळू समजायला लागलं की आपल्या शेतामध्ये जे काही काडी कचरा पडलेला असतो, इव्हन गव्हाचासुद्धा कामाला येईल. आता गव्हाचा यावर्षी उपयोगात मी आणणार आहे, कारण आपल्याकडची कन्सेप्टच आपल्या लोकांनी समजली नव्हती की आपण काय केलं की आपल्याकडचं जे काही कुटार होतं, जे काय असं काडी कचरा निघालेला तो पेटवायचो या तर दुसऱ्याला द्यायचो आणि नको ते नेपियरचं आणून आपल्या शेतामध्ये लावलं, त्याचं काहीच कामाचं नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही हे जे काय तुमच्या शेतामध्ये आहे ना, तूर असू द्या, हरभरा असू द्या, कपाशी असू द्या, कपाशी तर एक नंबर. ह्या मेंढरांसाठी तुमच्याकडं कपाशीचं आमच्याकडं सरकी पेंट करतात, पण तुम्हाला माहीत नसेल त्या कपाशीला जर चांगलं प्रमाणात वाळवून करून किंवा ओल्यामध्ये जर तुडीमध्ये जर तुम्ही बारीक केलं आणि ते जर मेंढरांना घातलं, एक नंबरची क्वालिटीची मेंढर. फक्त आपल्या शेतामध्ये जे काय आहे ते जळून द्यायचं नाही, तेच स्टोअर करायचं आहे. बाकी तुम्हाला त्यांच्यासाठी काय करत बसा किंवा काय वेगळं करा, काही अजिबात आवश्यकताच नाही. आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये फक्त ज्वारी आणि मुरघास आहे त्यांना. आणि जर खुराक घालायचं म्हटलं तर किती 100 ते 200 ग्राम, म्हणजे 250 ते 300 ग्राम एक सरासरी 20-25 मेंढरांना चालतं आमच्या. म्हणजे जर 50 किलोची बॅग आणली तर 2 महिन्याच्या वरती जाते. मग किती त्यांना मिळत असेल त्यांचंच त्यांना माहिती असेल. अशा पद्धतीनं आपण मेंढीपालनामध्ये चालू असतं. फक्त आम्ही काय केलं की आपल्या शेतामध्ये जो काही काडी कचरा मिळेल तो फक्त गोळा करणे, बाकी ह्याच्या पलीकडे दुसरं काय करणार नाही. आता खूप सारी लोकं त्या मोठ्या मशीननं मेंढरं बाजारात होती. आजपर्यंत त्याच सर्वांनी माझ्याकडं पण तेच होतं, मीही तेच करत होतो. पण थोडंसं मला त्रासदायक वाटलं, मी छोटी सलूनची मशीन आणली आणि त्याने मी मेंढरं बाजारली. तर माझ्यानंतर 5-6 लोकांनी त्या मशिनी घेतल्या. आता 5-6 लोकांनी त्याच्यातून मशिनीतून त्या मेंढरं बाजारली. तर खूप साऱ्या लोकांनी फीडबॅक परत सांगितलं की तुम्ही जे सांगताय ते 100% योग्य आहे. तर कसं होतं की आपण काय करतो, पहिल्यांदा वापर करतो, प्रयोग करतो आणि त्याच्यानंतर जर सक्सेस वाटलं तर लोकांपर्यंत करतो. आणि राहिला विषय टुडी मशीनचा, मी तर तुम्हाला वॉरंटी गॅरंटी सांगू शकतो त्या टुडी मशीनचं. फक्त तिला जर ग्रीस केलं वेळेवरती, ग्रीसिंगला एक पॉईंट असतो पुढच्या साईडला, तेवढा जर ग्रीसिंगचा एक पॉईंट केला ना हप्त्यातून 1 वेळा, तर मला वाटत नाही की तुम्हाला बुस्सा करण्यासाठी तिला कधी धार लावायला लागेल. मी गेल्या वर्षी धार लावलेली त्या ग्रीस केल्या, म्हणजे त्या टुडीच्या मशीनला गेल्या वर्षी जी आतमध्ये 2 पाती येतं त्यांना धार लावले, त्याच्यावरती अजूनपर्यंत त्यांना धार लावलेली नाही. तरीसुद्धा दर जो काही भुस्सा आहे तो सेम त्याच्यामध्ये होतो, लेंड्या दळतो, काही होत नाही. फक्त धार कधी लागते तुम्हाला, जर काय तुम्हाला मक्याचा मुरघास करायचा असेल, मेगास्वीटचा कुठलाही मुरघास किंवा बारीक चारा करायचा असेल हिरवा, तरच त्याच्या पात्यांना धार लागते. बाकीची नाही लावली तरी त्याचा भुस्सा 100% होतो. वॉरंटी गॅरंटी सुपर डुपर आहे. आता ह्या मशीन जे आपण सलूननं केस कापतो, म्हणजे आपली केसं कापतो त्याचं मशीन थोडी हेवीमध्ये आहे आणि त्याची मेंढरांची मशीन आपण केसं कापत असतो. आता त्याची वॉरंटी गॅरंटी मला तर एवढी काय अंदाज नाही आहे त्याचा, पण एक सांगू शकतो की 26-27 मेंढरं मी आत्तापर्यंत त्यांना कट केली तर काही प्रॉब्लेम नाही. एका वेळी चार्ज केलीत की 3-4 मेंढरं आरामशीर होतात आणि तुमच्या मेंढीला पकडायची गरज नाही, कुठल्याच मेंढीवरती उरावरती बसायची गरज नाही, शांतप्रमाणे होते. फक्त तुमची एक संकल्पना असली पाहिजे, बाहेरचं काय आणून लावायचं नाही. एक तुमच्या डोक्यामध्ये ती संकल्पना असेल ना, हां ठीक आहे, तू ती लावा, थोडीशी शेवगा असू द्या, हादगा वगैरे ठीक आहे, पण तुम्ही नेपियर वगैरे बाहेरचं आणून तुमच्या जे काय करताय त्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा काय लावू नका. कारण काय आहे ते किती दर्जाचं आहे, काय किती दर्जा आहे त्याचा ते त्यांना माहिती आहे. आपल्याला त्याच्याशी काय दर्जा वगैरे नको आहे. तर आपल्या शेतामध्ये चांगल्या क्वालिटीचा दर्जा असणारे क्षेत्र आपण पेटवतो किंवा आपल्याकडचं जे आहे ते कचऱ्यामध्ये देतो आणि नको ते आपण आणून शेतामध्ये लावतो. तसलं काय करू नका. फक्त तुमच्याकडे जे आहे ते दर्जेदार झालं पाहिजे
एवढं तुम्ही फक्त संकल्पना करा. ऑटोमॅटिक मेंढी पालनाला काही होत नाही आणि कुठल्याही तुमच्या एक्सपर्टवाल्यानं शर्यत लावू द्या तुमच्याबरोबर वजन वाढीसाठी. महिन्यामध्ये नाही म्हणलं तरी 10 किलोचं वजन कसंही वाढतं. मेंढीचं 10 किलो वजन कसंही वाढतं सरासरी. मी सांगतो आहे चांगल्या क्वालिटीचा जर खाणं पिणं जे काय असेल तुमचं डाएट वगैरे सर्वच काही तुम्ही व्यवस्थित केलं तर 10 किलोपेक्षा कमी तर होणार नाही. मग जर एका मेंढीमागे महिन्याला 400 ते 450 रुपये किलो नाही आहे आत्ता. 1 किलोचं 400 ते 450 रुपये म्हणजे आमच्याकडे जिवंत जातं. मग तसं जर एका किलो मागे जर होत असेल तर मेंढीपालन करायला काय हरकत आहे. शेतामध्ये काय नवीन करायचं नाही, शेतामध्ये नवीन काय आणून लावायचं नाही, तर शेती जी आहे तीच आपण करायची. कारण आता तुम्ही जर शेतामध्ये नवीन काय आणून लावायचं म्हटला तर आपल्या मुळात घरच्यांना समजत नाही. मस्त तुम्ही सांगाल की ह्याचं हे फायदा आहे त्याचं ते फायदा आहे, पण कसं आहे घरची जी लोक आहे पारंपरिक पद्धतीनं करणारी शेती आहेत त्यांना हे सांगण्यात आणि त्यांना हे पटवून देण्यात खूप सारा तामझाम असतो. त्यापेक्षा काय करायचं तुम्ही जी शेती करताय ना तिलाच तशीच करायची. तुम्ही सोयाबीन करताय ना तेच करा. त्याचं बुसकाट जे निघल सोयाबीन भरल्यानंतर ते स्टोअर करा. हरभरा करताय हरभरा करा, हरभऱ्याचं बुसकाट निघल स्टोअर करा. तूर करताय तुरीचं जे काय बुसकाट निघल ते स्टोअर करा. कापूस करताय कापसाचं जे काय बुसकाट निघल कापूस वेचल्यानंतर ते स्टोअर करा. आणि त्याला एखाद्या तुरीमध्ये किंवा तुरीपेक्षा जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर मोठी एक मशीन असते त्याच्यामध्ये पावडर करा आणि ती पावडर तुम्ही स्टोअर करा. पावडर स्टोअर करताना कुठलंच केमिकल किंवा कुठलंच गूळ किंवा कुठलंच मिठाचं पाणी काही टाकायचं नाही. जशी आहे पावडर मशीननं निघालेली तशी स्टोअर करायची. आणि जेव्हा आपल्याला घालायचं आहे प्राण्यांना तेव्हा मात्र त्याच्यामध्ये ती थोडीशी मिक्स करायची आणि त्यांना घालायची. जेवढं आपण सुका चारा घालू तेवढं क्वालिटी प्राणी 100% असतात. हे मला पण थोडं कळायला लागलं. आता खूप सारी लोक मला पण विचारतात, पण कसं आहे की त्यांच्याकडं खूप मोठा अनुभव आहे पण त्यांनी कधी प्रयोग केला नाही त्याच्यामुळे हे समजलं नाही. आता काही लोक म्हणतात, आता नाशिकमधले आपले येवल्यातले ते मित्र आहेत, परत आज दुसऱ्या एका मित्राने फोन केला होता. ते म्हणतात की आमच्याकडे बीटी आम्ही पेटवून देतो. म्हणजे आपल्याकडं जेवढं चांगलं आहे ते आपण पेटवतो किंवा कचऱ्यात देतो आणि जे बाहेर आहे ज्याचं काही व्हॅल्यूच नाही, ज्याची गुणवत्ता आपण कधी पाहू शकत नाही पण आपल्या डोळ्यासमोर त्याची गुणवत्ता आहे ती आपण पेटवतो. आणि ज्याची गुणवत्ता आपण कधी पाहिली नाही किंवा कधी बघितली नाही त्याला सांगतो की हे गुणवत्तेचं आहे आणि ते घाला. म्हणून आपलं मेंढीपालन किंवा जे काही शेळीपालनाचं जे काही उद्योग झालेले आहेत ते ह्याच्यामुळेच झाले. आपल्याकडं सगळं काय होतं, पहिल्या लोकांनी आपल्या काय केलं होतं का, वेगळं काय केलं का, नाही आपण काय वेगळं केलं का, नाही फक्त आपण थोडंसं मॉडिफाय करायचा प्रयत्न केला. पण आपण असं करून दाखवलं त्यांना की जसं काय तुमच्या कधी उभ्या जन्मात झालं नाही ते आम्ही करून दाखवलं. पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे त्यांच्या जे काय त्यांनी आयुष्यामध्ये केलं किंवा उभ्या जन्मामध्ये जे काय पशुपालन केलं ना आपल्यापेक्षा सुपर क्वालिटीमध्ये केलं होतं. पण ते आपल्याला समजलं नाही किंवा आपल्याला तसं करता येणार नाही. त्यामुळे त्यांचा विषय वेगळा होता. फक्त तुम्ही करताना काय करायचं, शेतामधला जो काही काडी कचरा निघेल तुम्ही जे काय शेती करताय, एवन कांद्याची पातसुद्धा तुम्ही स्टोअर करा आणि तुरीसारख्या मशनीमध्ये त्याची पावडर सर्वेची करा आणि ते सर्व स्टोअर करा आणि ते प्राण्यांना खायला घाला. काही गरज नाही तुम्ही हे आणा नेपियर लावा ते करा, काही गरज नाही. मी तुम्हाला सांगतोय मेंढीपालन ही एकदम साधी संकल्पना होती. कारण आज आपल्या भागामधल्या मेंढपाळांकडनं तुम्ही शिकून घ्या. मला काय वैयक्तिक येतं किंवा माझ्याकडे सगळं माहिती आहे असं काय नाही, तर मी ह्या मेंढपाळ बांधव येतात ना त्यांच्यावरती फोकस जास्त ठेवतो. ते काय करतायत, त्यांच्याकडे आत्ता कुठला हिरवा चारा आहे का, त्यांच्याकडे आत्ता कुठलं खुराक आहे का, 100 500 मेंढर आहेत मग त्यांना खुराक घालतात का, तर त्यांच्या सुक्या चाऱ्यावरती जी काय कन्सेप्ट असते त्याच्यावरती मेंढीपालन होतं. मग आपल्याला काय वेगळं करायचं आहे का. आणि खूप साऱ्या लोकांनी काय केलं, बाहेरच्या राज्यातनं ब्रीड इथं आणल्या आता. पण कधी पण तुम्ही कटिंगच्या दुकानात जावा, लोकल मार्केटला जेवढं मार्केट असतं ना तेवढं तुम्हाला तर बाहेरच्या ब्रीडला मार्केट मिळत नाही. लोकलच्या उस्मानाबादी कटिंग मार्केटला चांगलं चालतं, विजापुरी मेंढ्या कटिंग मार्केटला चांगल्या चालतात, माडग्याळ क्रॉस असतं ते कटिंग मार्केटला चांगलं चालतं. मग आपण बाहेरचे जे प्रजाती आणतो किंवा बाहेरचे जे ब्रीड आणतो ते नक्की कुठं जातं, ह्याच्याबद्दल कधी आपण विचार केला का. तर आपण विचारच करत नाही. आपल्याला फक्त काय आहे तिथं लाखाच्या गोष्टी दिसलेल्या असतात, पण लाखाच्या गोष्टीमध्ये आपण जे शेतामध्ये असतं आपलं सोनं ते आपण वेस्ट करतो ना त्या लाखाच्या गोष्टीच्यामुळे. पण आपल्या शेतामधलं तेच जर सोनं जर आपण चांगल्या प्राण्याला घातलं, आपल्याकडच्या घालून बघा ना तुम्ही काय प्रॉब्लेम होते. आता मी खुराकच घालत नाही सांगतोय ना, 100% म्हणजे आता थोडंफार नॉर्मल जे लहान पिल्ले आहेत त्यांना खुराक आहे, बाकीच्या मोठ्या मेंढ्यांना किंवा मोठ्या प्राण्यांना खुराकच नाही, तरीसुद्धा ओके, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि तसं जर होत असेल
तुम्हालाही सुद्धा होणार, पण तुम्ही त्या पद्धतीनं केलं पाहिजे. त्यानुसार केलं ना तर 100% त्या पद्धतीनं होतं. आता हे गहू तुम्हाला दिसतोय पाठीमागे सर्व, ह्या गव्हाचा स्टोअर करणार आहे आता. आणि ह्या गव्हाची जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस करून मी त्याच्यावरती चाऱ्याची प्रक्रिया करणार आहे. मग तसं जर काय तुम्ही होत असेल आणि तुम्हाला करता येत असेल तर 100% मेंढीपालन तुमचं 100% यशस्वी होईल.